आणखी एक महत्त्वाची बातमी, कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे। आताची मोठी बातमी, कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा हा मृतदेह सापडलेला आहे। गुजरातच्या भिलाड जवळ दगडखाणीमध्ये अशोक धोडी यांची ही कार सापडली। या कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे। 20 जानेवारी 2025 ला अशोक धोडींचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणामध्ये 4 जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। तर अशोक धोडी यांचा धाकटा भाऊ हा पोलीस स्टेशनमधून फरार झालेला होता। 20 जानेवारीपासून अशोक धोडी यांचा शोध पोलीस घेत होते। पोलिसांची 6 पथकं अशोक धोडी यांचा शोध घेत होते। अखेर कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलाय। अशोक धोडी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत पालघरचे। त्यांचा मृतदेह या कारच्या डिक्कीमध्ये सापडलेला आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक बाबासाहेब पाटील आपल्यासोबत फोन लाईनवर बाळासाहेब पाटील आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। अशोक धोडींचा मृतदेह डिक्कीमध्ये सापडला असं कळतं। तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करत होतात। आज अखेर ही कार त्या ठिकाणी सापडली, काय अपडेट या सगळ्यामध्ये? हातीमध्ये ती कार सापडलेली आहे। अद्याप आताच ती कार पाण्याच्या बाहेर काढलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातील तपास सध्या सुरू आहे। डेड बॉडी आणि इतर सर्व आपण म्हणताय त्या संदर्भात तपास सध्या सुरू आहे। त्यामुळे ह्या स्टेजला उचित नाही होणार आपण पुढच्या गोष्टी काही सांगणार। थोड्या वेळामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील। सर, किती तासांपासून तुम्ही हा सगळा शोध घेत होतात? आरोपींच्या चौकशीमधून हे कळलं होतं का की इथे एखादी कार किंवा याच ठिकाणी धोडी यांची कार आहे असं? हा, टेक्निकल जे पुरावे आहेत, तांत्रिक पुराव्याच्या आधारावर ही माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती आणि त्यामुळे इथपर्यंत सर्व टीम पोहोचलेली आहे। आतापर्यंत ती कार त्यांना यश मिळालेलं आहे। आता कारची तपासणी सुरू आहे सध्या आणि पुढील चौकशीमध्ये क्लिअर होईल त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत। सर, कार बाहेर काढण्यासाठी साधारणतः किती तास लागले? तुमच्या किती टीम या सगळ्याचा शोध घेत होती? तुमच्या 8 टीम आहेत साधारणतः, त्या सातत्याने काम करत आहेत आणि सकाळपासून हा कार काढण्यासंदर्भातला चालू आहे। आताच कार काढण्यात यश मिळालेलं आहे। जी सर, या सगळ्यामध्ये किती लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे? आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 4 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। 3 लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत, त्यांनाही लवकरच अटक होईल। आणि सर, अशोक धोडी यांचा भाऊ जो आहे तो फरार झालेला होता, त्याचाही शोध लागलाय का? अद्याप लागलेला नाहीये, परंतु लवकरच सर्व फरार आरोपी जे आहेत ते पण अटक करण्यात यश मिळेल। जी, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आपल्याशी बोलत होते। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे। अशोक धोडी हे पालघरचे शिवसेनेचे पदाधिकारी। गेल्या 12 दिवसापासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांच्या गाडीचा तपास जो आहे तो पोलिसांना मिळवण्यात यश आलेले आहे। आपण पाहू शकतो की गुजरात राज्यातील भिलाड मधील मालाफुलिया जे सरीगाव मधील भाग आहे त्या भागामध्ये असलेल्या बंद पडलेल्या खदानीमधून ही कार जी आहे ती काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। 2 हायड्रा आणि गोताखोर यांच्या मदतीने ही कार जी आहे ती आता त्या बंद पडलेल्या खदानीतनं पाण्यातनं बाहेर काढण्यात आलेली आहे। आता मुळात जर पाहिलं तर या बंद पडलेल्या खदानीत टाकलेल्या गाडीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह मिळून येतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 12 दिवसापासून अशोक धोडी आणि त्यांची कार जी आहे ती बेपत्ता होती आणि मोठा प्रश्नचिन्ह देखील पोलिसांवर देखील उपस्थित केला जाऊ लागला होता। एकूणच जर पाहिलं तर आता पालघर पोलीस असो, गुजरात पोलीस असो, या ठिकाणी मोठं कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांनी ही कार जी आहे ती बाहेर काढलेली आहे। त्यामुळे आता लवकरच या अशोक धोडी प्रकरणाचा उलगडा जो आहे तो होताना दिसून येणार आहे। कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाणसह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, गुजरात, भिलाड। 2.5 तासानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि या कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलेला आहे। अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते आणि पालघर पोलिसांच्या 8 टीम अशोक धोडी यांचा शोध घेत होते। या प्रकरणामध्ये 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिलाड जवळ एका दगडखाणीमध्ये अशोक धोडी यांची ही कार आढळून आलेली आहे। तब्बल 2.5 तासानंतर ही कार बाहेर काढण्यात आली आणि या कारच्या जवळपासच काळ्या रंगाचे एक जॅकेट आणि